महानगरपालिका मतदान भयमुक्त वातावरणात पार पडावं यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून पोलिंग बूथ आणि परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे। मतदानासाठी अतिरिक्त पोलीस बल ठाणे जिल्ह्यात तैनात राहणार आहे। तर गुंड प्रवृत्तीच्या सुमारे 1,500 व्यक्तींवर पोलिसांनी विविध कलमांखाली प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। तर येत्या 2 दिवसात आणखीन उपद्रवी गुंडांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे। ठाणे महापालिका निवडणुकीत 15 जानेवारी रोजी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यासाठी पोलीस आणि निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक संपन्न व्हावी यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाकडून निवडणूक क्षेत्रात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 3 अप्पर पोलीस आयुक्त, 9 पोलीस आयुक्त, उपायुक्त, 18 सहाय्यक पोलीस आयुक्त इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 9,000 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सुरक्षेसाठी तैनात आहेत। त्याचप्रमाणे भरारी पथकं, उत्पादन शुल्क भरारी पथकं, सायबर सर्व्हेलियन्स, व्हिडिओ सर्व्हेलियन्स अशी विविध पथकं देखील या मतदान प्रक्रियेवर आपली करडी नजर ठेवून असणार आहेत। भरारी पथक आणि मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इतर सर्व प्रशासकीय पथकांसाठी 1,000हून अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे। काही ठिकाणी मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली असून या मतदान केंद्रांवर CCTVची नजर राहणार आहे। तसंच प्रत्येक मतदान केंद्र आणि परिसरात ड्रोन कॅमेरानं गस्त घातली जाणार असून पोलीस संपूर्ण परिस्थितीवर कडक नजर ठेवून असणार आहेत। पोलीस यंत्रणेप्रमाणेच निवडणूक प्रशासनानं देखील या मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची नेमणूक केली आहे। तसंच मतदानाच्या वेळेला कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान आपल्या वाहनातून घेऊन जाता येणार नाही। तेच वाहन पुन्हा त्याच मतदान केंद्रावर दिल्यावर ते जप्त करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं।